3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जगभरामध्ये यांची जयंती साजरी होते। त्याच ह्याच्यात मी थोडीशी एकांकिका सादर करणार आहे। एक खरी, दोन खरी, तीन खरी, चार खरी। सावित्री, हो माझी माय बोलवते मला। हो, मी सावित्री, सातारा जिल्ह्यामध्ये नायगाव येथे माझा जन्म 3 जानेवारी 1831 साली झाला। माझ्या माईचे नाव लक्ष्मीबाई, तर माझ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील। यांच्या घरी मी कन्या म्हणून जन्माला आले। लहानपणापासूनच मला थोडी शिक्षणाची आवड होती, पण त्या काळी शिक्षण म्हटले तर स्त्रियांनी आणि मुलींनी शिकायचं म्हणजे त्यांना असं समजून दिलं जातं की मुली शिकल्या म्हणजे त्या पुढे जाऊन त्यांच्या पतीसाठी त्या बाधा बनतील, म्हणून कोणीच लहान मुलींना व महिलांना शिक्षणाचा हक्क देत नसत। आणि ह्याच ह्याच्यात बालविवाह पद्धत असल्यामुळे माझं लग्न अवघ्या वयाच्या 9व्या वर्षी करण्यात आलं। आणि माझे पती ज्योतिराव फुले हे देखील अवघ्या 13 वर्षांचे होते, परंतु त्या काळी पुष्कळ लहान मुलींचे लग्न हे मोठ्या मोठ्या वयस्कर पुरुषांशी करण्यात येत असे। आणि अशा वेळी माझे लग्न 9व्या वर्षी झाले 1840 साली। मी ज्योतिबांच्या घरी गेल्यावर मला लक्षात आले की ज्योतिराव देखील शिक्षणाला मानत असे। त्यांच्या मते शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते सगळ्यांनीच शिकलं पाहिजे। आणि हे त्यांनी जाणून घेतले की मला देखील शिक्षणाची आवड आहे, म्हणून त्यांनी मला शिक्षणाचे धडे शिकवले। त्या काळात महिलांनी, स्त्रियांनी, लहान मुलींनी शिकावं हे म्हणजे फारच जिकिरीचं होतं तरी, आणि ह्या घरात देखील शिकणं म्हणजे कठीण होतं। पण ज्योतिबा फुले मला शेतामध्ये मी त्यांना जेवण घेऊन जात असे तेव्हा ते मला शिकवत असे। असे करते करता मला त्यांनी शिकवलं, पण ही गोष्ट सोपी नव्हती आणि ती कुठपर्यंत लपून राहणार हे घरच्यांना कळल्यावर त्यांनी ज्योतिबा फुले आणि मला घरातून बाहेर काढले। आम्ही पुणे येथे आल्यावर तिथे माझ्या पतींचे मित्र हुसेन शेख यांच्याशी संवाद करत त्यांची बहीण जी तिने पण माझ्यासोबत इंग्रजांच्या काळामध्ये असलेल्या शाळेमध्ये जाऊन अभ्यास शिकला आणि आम्ही दोघीजणी साक्षर झालो। त्यानंतर 1848 साली पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाडा येथे आम्ही चौघांनी मिळून शाळेची सुरुवात केली। हे इतकं सोपं नव्हतं। घरोघरी जाऊन मुलींना गोळा करणे, त्यांच्या आईवडिलांना पटवून सांगणे हे फार कठीण होतं। आणि त्या काळामध्ये माझ्याकडे पहिली शाळा, मी पहिली शिक्षिका म्हणून ज्योतिबा फुलेंनी माझी नियुक्ती केली, कारण स्त्री शिक्षण कठीण होते आणि कोणी शिकवायला तयार नव्हते। मीच पहिली मुख्याध्यापिका आणि मीच पहिली शिक्षिका। नंतर 1852 सालापर्यंत 18 शाळांची स्थापना करून ज्योतिरावांनी समाज सुधारणेसाठी एक नवीन पाऊल उचललं। अशा अनेक गोष्टींमध्ये त्यांनी माझा खंबीरपणे साथ दिला। त्या काळात मी शिक्षण शिकवायला जात असे त्यावेळेस माझी अवहेलना होत असे।
मला लोक दगडं फेकून मारत असे, चिखल उडवीत असे माझ्यावर आणि शेण देखील टाकत असे. सावित्री, तू घाबरू नको, मी तुझ्या सोबत आहे, असे जेव्हा ज्योतिबा फुले म्हणायचे तेव्हा तेव्हा मला धैर्य यायचे आणि मी पुढे जायचे. असे करता करता एक दिवस ज्योतिबा फुलेंनी मला समाजापुढे समाजकार्य करण्यासाठी त्यांनी फार त्यांचा मोलाचा वाटा आहे. धन्य तू सावित्री, धन्य तू सावित्री, धन्य तुझे त्याग ज्ञानाच्या, धन्य तू सावित्री, धन्य तुझा त्याग, तुझ्या अखेर वेदनेची ही बहरली बाग. आणि असं करत सावित्रीबाई फुले ह्या कार्य करीत होता. 1897 साली जेव्हा पुण्यामध्ये मोठी प्लेगची साथ आली त्यावेळी देखील मी मोलाचं कामगिरी केली आणि प्लेगचे रुग्णांना बरे करता करता कधी मला प्लेग लागला आणि 10 मार्च 1897 साली माझी प्राणज्योत मावळली आणि अखेर सावित्रीबाईची एकांकिका मी ते संपवते. पण 2 सावित्रीबाईच्या 2 ओवींनी मी ही माझी भाषण संपवत आहे. स्त्री जातीच्या रक्षणाला आले ज्योतिबा फुले, स्त्री जातीच्या रक्षणाला आले ज्योतिबा फुले आणि आले ज्योतिबा फुले, मुलींना शिक्षण केले खुले, आले ज्योतिबा फुले, मुलींना शिक्षण